नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसवीके यूट्यूब चॅनलवरती. क्लास 10 मॅथ्स पार्ट 2 म्हणजे जो आपला जॉमेट्रीचा पेपर आहे त्यासाठी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन आलो. लक्षात घ्या मित्रांनो, मला माहिती तुमच्याकडे मॅथ्स पार्ट 2 म्हणजे आपला जॉमेट्रीच्या पेपरचा अभ्यास करण्यासाठी खूप कमी वेळ शिल्लक आहे. तर लक्षात घ्या, मी जास्त मित्रांनो क्वेश्चन देत बसणार नाहीये. तुम्हाला फक्त मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे प्रत्येक चॅप्टरमधून 4 ते 5 क्वेश्चन देतोय. जास्त क्वेश्चन फापड बसायला देत बसत नाही. आणि तुम्हाला मी सांगतो हे क्वेश्चन्स आहेत ना मित्रांनो, ते पेपरमध्ये येण्याचे भरपूर चान्सेस आहेत. मित्रांनो मी अभ्यास करून म्हणजे एनालिसिस करून काढलेले क्वेश्चन्स आहेत. असेच कोणते पण उठून सुटून मित्रांनो क्वेश्चन सांगत नाहीये. त्यामुळे लक्षात घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्हाला एकही क्वेश्चन इग्नोर करायचं नाही. चला तर आता डायरेक्टली आपण क्वेश्चन्सकडे जाऊया. आता आपला पहिला क्वेश्चन पाहूया. आपला जो मित्रांनो पहिला क्वेश्चन असेल मित्रांनो सॉल्व एक्झाम्पल मध्ये असणार आहे. सॉल्व एक्झाम्पल म्हणजे आपल्या मित्रांनो तुम्हाला सांगतो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचं मित्रांनो हे सॉल्व एक्झाम्पल आहे ना, ते मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. ते तुम्हाला मित्रांनो परफेक्ट करायचे. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टरवरचं मित्रांनो हे सॉल्व एक्झाम्पल मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे जे लाईन आहेत ना मित्रांनो पॅरलल लाईन्स वाले हे जे क्वेश्चन आहेत लक्षात घ्या, हा ऍक्टिव्हिटी मध्ये विचारला जाऊ शकतो किंवा मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट पण विचारला जाऊ शकतो. हा पण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर जाऊया आपल्या नेक्स्ट आता प्रॅक्टिस 1.2 मध्ये तर मित्रांनो मला वाटते मी कोणतं इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेलं नाहीये. त्यानंतर आता जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. लक्षात घ्या मित्रांनो, हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्हाला लगेच प्रिपेअर करायचं आहे. चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आता डायरेक्टली आपला 1.4 मधील आपला जो प्रॅक्टिस 1.4 आहे मित्रांनो, त्यामध्ये आपला जो क्वेश्चन नंबर 4 हा आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 हा मित्रांनो बोर्ड एक्झाम मध्ये येऊन पण गेलेला आहे. त्यामुळे मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, हा पण तुम्हाला परफेक्ट करायचं आहे. हे दोन क्वेश्चन आहेत ना मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यानंतर आपल्या सेकंड चॅप्टरकडे. आता सेकंड चॅप्टर आपला कोणत्या मित्रांनो आपला पायथागोरस थेरम मित्रांनो चॅप्टर मधील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला मी सांगतो. आणि लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी थेरम्स वगैरे सांगत नाही कारण थेरम्स वरती सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. आपण थेरम वरती सेपरेट व्हिडिओ बनवला, कोणता थेरम विचारला जाऊ शकतो ते तुम्हाला मी सांगितलं आहे. लक्षात घ्या, सॉल्व एक्झाम्पल मध्ये मित्रांनो तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे फाइंड ए बी अँड बी सी, लक्षात घ्या 30, 60, 90 डिग्री थेरम वरील मित्रांनो 100% क्वेश्चन याचे भरपूर चान्सेस आहेत. लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो 45, 45 आणि 90 डिग्री वाला जो हा क्वेश्चन आहे ना मित्रांनो त्या थेरम वरती डिपेंडेड असणारा हा पण मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मित्रांनो हा क्यूएन फाइंड करायचा थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन वरती हा डिपेंड असते. त्यामुळे मित्रांनो हे 3 क्वेश्चन्स आहेत ना सॉल्व एक्झाम्पल वाले मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला याला प्रिपेअर नक्कीच करायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपला पायथागोरस थेरमचा विचारला जाऊ शकतो मित्रांनो, हा पण इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला याला पण प्रिपेअर करायचं आहे. त्यानंतर आपला हा वाला जो मित्रांनो आहे एस ए बी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर इज इक्वल टू बी डी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर हे प्रूव्ह करायचा. हा मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, हा पण तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. आणि त्यानंतर प्रॅक्टिस 2.1 मध्ये लक्षात घ्या पायथागोरन ट्रिपलेट हे जास्तीत जास्त मित्रांनो 1 मार्क मध्ये विचारलं जाईल. तुम्हाला काही दिलं सर म्हणजे खाली पायथागोरन ट्रिपलेट आहे का नाही हे ओळखा, अशा प्रकारे क्वेश्चन विचारले. एक तर एमसीक्यू मध्ये किंवा 1B मध्ये म्हणजे 1 मार्कचा क्वेश्चन तुम्ही याचं प्रिपरेशन करू शकता. जास्त मित्रांनो तुम्हाला मी जास्त सांगत नाही याबद्दल. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 6 फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर, हा पण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर जातो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. आता लक्षात घ्या, नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपला प्रॅक्टिस 2.2 मधील मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 इन ट्रायंगल ABC पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC इफ AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 290 सेंटीमीटर स्क्वेअर AM इज इक्वल टू 8 सेंटीमीटर अँड फाइंड BC. लक्षात घ्या, हा पण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. थोडंसं मी पायथागोरस थेरम मधील मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन देतोय कारण मित्रांनो इझी क्वेश्चन्स आहेत. लक्षात घ्या, आपलं 30, 60, 90 डिग्री वाला 45, 45, 90 डिग्री वाला ते इझी क्वेश्चन असल्यामुळे तुम्हाला मी जास्त क्वेश्चन देते. सर्कल वाला मित्रांनो चॅप्टर मध्ये आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहूया. सर्कल चॅप्टर मधून पण तुम्हाला जास्त क्वेश्चन पाहायला भेटतील कारण मित्रांनो याला जास्त वेटेज आहे. भरपूर मार्क्ससाठी मित्रांनो विचारला जातो. आणि सर्कल चॅप्टर तुम्हाला मित्रांनो इग्नोर करून चालणारच नाही. तुम्हाला मित्रांनो ह्याला परफेक्टच करावं लागेल कारण मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. त्यानंतर प्रॅक्टिस 3.1 मध्ये तुम्हाला मी सांगतो हा जो सेकंड आणि मित्रांनो सेकंड क्वेश्चन आहे ना हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ह्याला तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. एकदा पाहून घ्या. त्यानंतर जातो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपला प्रॅक्टिस 3.2 मधील मित्रांनो हा वाला क्वेश्चन इंटरनली टच आणि मित्रांनो एक्सटर्नली टच खूप इझी क्वेश्चन आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जास्त लोड घ्यायचं नाही. तुम्हाला वाटेल मी भरपूर क्वेश्चन देतोय परंतु हा खूप इझी क्वेश्चन आहे. 1 किंवा 2 मार्क मध्ये विचारला जाऊ शकतो. ह्यामध्ये काय करायचं मित्रांनो, ह्याला बेरीज करायची ॲडिशन मित्रांनो. आणि त्यामध्ये यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे म्हणजे खूप इझी क्वेश्चन आहे. आता कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं ते तुम्ही पाहू शकता. आन्सर वगैरे तुम्ही काढू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर जातो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. त्यानंतर मित्रांनो आपला प्रॅक्टिस 3.3 मध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो 2 जो क्वेश्चन आहे मित्रांनो स्टार केलेला हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याला इग्नोर करू नका मित्रांनो, हा पण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. स्टार वाले पण मित्रांनो क्वेश्चन थोडेसे जास्त इम्पॉर्टंट असतात त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचं मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो आपला जो आपला सॉल्व एक्झाम्पल आहे मित्रांनो, तुम्हाला मेजरमेंट ऑफ आर्क एम एन आणि मेजरमेंट ऑफ आर्क एल एन मित्रांनो इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वरती डिपेंड असणार मित्रांनो. हा जो क्वेश्चन आहे ना त्याला मित्रांनो तुम्हाला परफेक्ट करायचं लक्षात घ्या. त्यानंतर आपण जातो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मित्रांनो आपला प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, हा पण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मेजरमेंट काढायचं मित्रांनो अँगल NMS चं, हा पण मित्रांनो प्रॅक्टिस सेट मित्रांनो मधला हा क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहे प्रॅक्टिस सेट 3.4 मधील. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या. त्यानंतर जातो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आता लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असेल सर्कल मधील भरपूर क्वेश्चन देते. सर्कल चॅप्टरच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला परफेक्ट करावा लागणार आहे. टॉपिक भरपूर असल्यामुळे मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पण भरपूर आहेत. टँजंट सेकंड सेगमेंट थेरम वरतील हा जो मित्रांनो सॉल्व एक्झाम्पल मधलं पहिलं क्वेश्चन आहे ना तो मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर जात आपल्या प्रॅक्टिस 3.5 मध्ये प्रॅक्टिस 3 मध्ये हा क्वेश्चन नंबर 3 मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर मित्रांनो हा मित्रांनो सर्कल मधले क्वेश्चन संपलेले आहेत. आता आपल्या चॅप्टर नंबर 4 कडे. आपला चॅप्टर नंबर 4 आहे मित्रांनो आपला कोणता आहे
जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. मित्रांनो जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहूया. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये मित्रांनो थोडेच आहेत, भरपूर नाहीत, कारण मित्रांनो कन्सेप्ट थोडे आहेत, त्यामुळे मित्रांनो क्वेश्चन पण थोडे असतील. मित्रांनो लक्षात घ्या, प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये आपला पहिला आणि तिसरा हे दोन मित्रांनो इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर आपण जाऊया आपल्या प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये. 4.2 मध्ये मित्रांनो दुसरा, तिसरा आणि मित्रांनो त्यानंतर पाचवा हे तीन मित्रांनो इम्पॉर्टंट असतात. लक्षात घ्या, ह्याला मित्रांनो तुम्हाला इग्नोर करायचं नाहीये. तुम्हाला व्यवस्थित कशा प्रकारे ड्रॉ करायचे ते मित्रांनो पाहायचं आणि मित्रांनो तुम्ही नक्कीच यामध्ये पण चांगले मार्क्स करू शकता. कोऑर्डिनेट जॉमेट्री चॅप्टर मध्ये आता इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहूया. कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये तुम्हाला दाखवतो, लक्षात घ्या. त्यामुळे थोडंसं आपण वेट करूया, खाली स्क्रोल करतोय. त्यानंतर पाहू शकता हा जो एक्झाम्पल 3 आहे मित्रांनो, व्हेरीफाय वेदर पॉइंट्स P6, -6, Q3, -7 आणि R3, -3 आर कोलिनियर. मित्रांनो डिस्टन्स फॉर्म्युला वापरून मित्रांनो आपण सॉल्व्ह करतो. लक्षात घ्या, हे मित्रांनो तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कोलिनियरवाला मित्रांनो जास्त करून मित्रांनो एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. यावर्षी पण विचारण्याचे भरपूर चान्सेस आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला परफेक्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपला प्रॅक्टिस सेट 5.1 मधील मित्रांनो शो दॅट द पॉईंट्स, तुम्हाला पॉईंट दिलेले ते वर्टायसेस आहेत पॅरलोग्रामचे, हे तुम्हाला शो करायचे. किंवा मित्रांनो तुम्हाला फाइंड एक्स इफ डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स X,7 आणि M 1,15 इज 10. मित्रांनो तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये हे फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून तुम्हाला सॉल्व्ह करायचा क्वेश्चन आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मित्रांनो प्रॅक्टिस सेट 5.2 मधील मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 मित्रांनो आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 7 हे दोन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपला जे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे सॉल्व एक्झाम्पल मधील मित्रांनो फर्स्ट सॉल्व एक्झाम्पल. मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, स्लोप ऑफ लाईन काढायचा आहे, हा मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपला 5.3 मधील मित्रांनो फर्स्ट क्वेश्चन 2 मधील फर्स्ट आहे मित्रांनो, क्वेश्चन 3 मधील फर्स्ट इझी क्वेश्चन आहे, त्यामुळे तुम्हाला भरपूर येते. आता स्लोपचा मित्रांनो तुम्हाला मी वरती पण सांगितलं सॉल्व एक्झाम्पल मध्ये, आणि मित्रांनो कोलिनियर वाला मित्रांनो वरती पण झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी फक्त एक्स्ट्रा एक्झाम्पल म्हणून तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नेक्स्ट चॅप्टर आहे आपला ट्रिग्नोमेट्री मधील मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहूया. भरपूर देत नाही ट्रिग्नोमेट्री मध्ये, थोडक्यातच देतोय. चला आता जाऊयात आपल्या ट्रिग्नोमेट्रीच्या इम्पॉर्टंट क्वेश्चनकडे. त्यामध्ये मित्रांनो आपला प्रॅक्टिस सेट 6.1 मधील मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 cot θ 40/9 दिलेला आहे. तुम्हाला कोसेक थीटा आणि साइन थीटा काढायचं आहे. रिलेशन वापरून तुम्ही इझिली काढू शकता. आणि मित्रांनो प्रूव्ह दॅट मध्ये मित्रांनो हा दुसरा आहे ना, cos स्क्वेअर थीटा ब्रॅकेटमध्ये 1 + tan स्क्वेअर थीटा = 1, हा पण इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ह्यामध्ये प्रूव्ह दॅट मध्ये सर्वच इम्पॉर्टंट आहे आणि मित्रांनो ह्यामध्ये वरती पण सर्वच इम्पॉर्टंट आहेत. परंतु मित्रांनो तुम्ही जर मित्रांनो इक्वेशन म्हणजे जे रिलेशन वगैरे पार्ट असतील ना, तर मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. परंतु हे दोन तरी तुम्ही परफेक्ट करूनच घ्या. त्यानंतर जर आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मित्रांनो प्रॅक्टिस सेट 6.2 मधील मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 वर्ड प्रॉब्लेम आहे, आणि क्वेश्चन नंबर 6 मित्रांनो 2 वर्ड प्रॉब्लेम आहेत. त्यानंतर मित्रांनो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. चॅप्टर नंबर 7 मेन सोल्युशन मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला मी सांगतो, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मित्रांनो लक्षात घ्या. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगतो प्रॅक्टिस सेट 7.1 मधील फर्स्ट 4th मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. व्हॉल्यूम ऑफ कोन आणि मित्रांनो सरफेस एरिया ऑफ अ स्पियर, ते दोन मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो सॉल्व एक्झाम्पल मध्ये मित्रांनो फर्स्ट क्वेश्चन, आणि त्यानंतर मित्रांनो 7.2 मध्ये कोणता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन नाहीये. त्यानंतर जात आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. लक्षात घ्या मित्रांनो, आपला जो मित्रांनो ह्याच्यावाला प्रॅक्टिस सेट 7.3 मधील फर्स्ट आणि मित्रांनो थर्ड मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या आपला जो मित्रांनो सॉल्व एक्झाम्पल मध्ये असू शकतो, मला वाटतं नाही 7.4 मध्ये क्वेश्चन नंबर 2 मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे झाले मित्रांनो आपल्या मेन सोल्युशन मधील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी ऑल चॅप्टरचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला मी दिलेले आहेत. हे सर्व जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला मित्रांनो परफेक्ट करायचे आहेत. आणि प्लस मित्रांनो लक्षात घ्या, हे क्वेश्चन जशाचे नाही जरी आले तर तुम्हाला व्हॅल्यू बदलून येऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, प्रत्येक टाईपचं जे तुम्हाला मी क्वेश्चन दिलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन परफेक्ट करायचं आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.